पाहूयात सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। शरद पवार यांचा आज 84वा वाढदिवस आहे। आज शरद पवार यांना भेटण्यासाठी अनेक जण दिल्लीमध्ये दाखल झालेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे आणि शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। अजित पवार यांच्या सोबत सुनेत्रा पवार, पार्थ पवार सुद्धा हजर होते। सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचं स्वागत केलं। अजित पवार यांच्या सोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ सुद्धा उपस्थित होते। गेल्या अर्ध्या तासापासून पवार कुटुंबामध्ये चर्चा सुरू आहे। प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। रामराजे, ही फक्त पारंपरिक भेट आहे की यामागे काही राजकीय सुद्धा चर्चा होतीये का? नेमकं दिल्लीमध्ये काय घडतंय? बिलकुल सांगितलं जातं की ही कौटुंबिक भेट आहे, कारण शरद पवार यांचा 85वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानंच अजित पवार आपल्या कुटुंबियासह, म्हणजे त्यामध्ये सुनेत्रा पवार आहेत, त्याचबरोबर पार्थ पवार आहेत, हे आपल्या कुटुंबियासह आल्याची आपल्याला माहिती मिळते। आपण इथं पाहतो की सगळे जे कार्यकर्ते त्यांचे हे पुष्पगुच्छ घेऊन इथे भेटीसाठी आलेले आहेत आणि कुठेतरी हे दोन्ही कुटुंब या निमित्तानं एकत्र येत आहेत का, हा एक संदेश जो आहे तो दिला जातोय। आपण मध्यंतरी घडामोडी पाहिल्या होत्या की राजकीय घडामोडी, आणि तिकडे सुद्धा आपण पाहतोय की हे सुप्रिया सुळे यांचं कुटुंबीय आहेत, त्यांची मुलगी रेवती आहे, त्यांचे मिस्टर सदानंद सुळे सुद्धा इथे आहेत, गप्पा मारत आहेत आणि सर्व कुटुंब जे आहे ते एकत्रपणे इथं आल्याचं आपल्याला दिसतोय की सुप्रिया सुळे यांची ही मुलगी आहे रेवती आणि सदानंद सुळे आपल्याला हे दिसत आहेत। आणि शरद पवार यांचा वाढदिवस आहे त्या निमित्तानं इथे वेगवेगळं जो आहे कार्यक्रमाचं नियोजन पण आपण पाहतो की पाठीमागं जो आहे ते मंडप लावण्यात आलेला आहे आणि आज जे भेटायला येणार आहेत, भेटण्यासाठी येणार आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे वेगळी सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे। सर्वच, कारण दरवर्षी शरद पवार हे आपल्या मतदारसंघामध्ये किंवा पुण्यामध्ये हा वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात वाढदिवसाच्या निमित्तानं, पण तो आता शुभेच्छा देण्यासाठी, कारण संसदेचं अधिवेशन चालू आहे त्यामुळे शरद पवार इथेच दिल्लीतच आहेत आणि अशावेळी योगायोगानं अजित पवार हे सुद्धा इथे आले होते आणि त्यानंतर ते भेट घेण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्यासोबत पार्थ पवार आहेत आणि त्यांच्यासोबत आणखीन सुनेत्रा पवार सुद्धा आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत आणि सुनील तटकरे हे सुद्धा आहेत। कुठून आला तुम्ही? पुण्यातून आला? या दिल्लीत आलात थेट? हो, दिल्लीत। साहेबांचं प्रेम। बरं, आणि काय आता तुम्ही पाहिलंय की दोन पक्ष फुटले, बाहेर पडले, परंतु आता शुभेच्छा द्यायला एकत्र आलेत, काय वाटतं की दोघांनी? चांगली गोष्ट आहे, नेहमीच मोठ्यांचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे। बरं, अच्छा, एक कार्यकर्ता म्हणून तुमची काय भावना आहे? दोघांनी एकत्र यायला पाहिजे? कार्यकर्ता म्हणून दोघांनी एकत्र आलंच पाहिजे, त्यात काही वाद नाही आहे। उद्धव असो, राज ठाकरे असो, पवार साहेब असो, दादा असो, सगळ्यांनी एकत्र यायलाच हवं, त्यात दुमत नाही आमचं। पण जे साहेबांना हे जे 6 महिने जे भोगावं लागले किंवा जे कालचे जे स्टेटमेंट आहेत, सदाभाऊ खोत, गोपीनाथ पडळकर, राम सातपुते, याविषयी दादांनी आवाज उठवायला पाहिजे होता, ही आमची प्रामाणिक इच्छा होती। मग आता पाहूयात दादा आज काय भूमिका घेतात त्याच्यावर। वाढदिवस आहे, आज शुभेच्छा द्यायला आलेले आहेत, परंतु हे शुभेच्छा द्यायचं जे निमित्त आहे ते दोघांनी, एक कुटुंबियांनी राजकीय म्हणून पण पुढे सोबत ठेवायला पाहिजे का? नक्की नक्की नक्की, भेटी ठेवलीच पाहिजे। आपण इथं पाहतोय की निलेश लंके इथं आलेले दिसतात आपल्याला। सर्वसामान्य तरुणांसाठी आजचा दिवस हा प्रेरणा स्रोत आणि प्रेरणा दिवस म्हणून आम्ही या दिवसाकडे पाहतो। त्यांना आपल्या राज्याचे नव्हे देशाचे एक नेते आणि खऱ्या अर्थाने आजही युवकांपेक्षा जास्त प्रमाणात काम करणारे आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व लोक जमलेले आहेत। मी सुद्धा पवार साहेबांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो। तुम्ही आलेला आहात, मात्र अजित दादा आलेले आहेत, उपमुख्यमंत्री आलेले आहेत सोबत। साहजिकच आहे की साहेबांचा वाढदिवस म्हणल्यानंतर एका परिवारातली आणि सर्व एका परिवारातले असतात, राजकीय मतभेद असू शकतात, शेवट माणसाला एकमेकाबद्दल आत्मीयता प्रेम हे असतात। सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे नेते देखील आलेले आहेत। सर्व येणार आहे, सर्व एका परिवारात राजकारण काही कालखंड एकत्र केलेले, एकमेकाबद्दल अटॅचमेंट, एकमेकाबद्दल प्रेम हे असतंच। तुम्हाला कार्यकर्ता इच्छा आहे परत एकत्र यावं, परत
शेवट हे सर्व अधिकार या नेते मंडळांना असतात. मी या पक्षातला एक छोटासा घटक असल्यामुळे मी या गोष्टीवर भाष्य पण घटक म्हणून तुम्हाला वाटतं परत हे एकत्र यावेत दोघं? साहजिकच आहे, प्रत्येकाला वाटतंच ना. प्रत्येकाला वाटतं का परिवार एकत्र पाहिजे, आणि साहजिकची भावना प्रत्येकात असू शकते ना. पण साहेब एक राजकीय दृष्टिकोनातून पाहावं का या भेटीकडे की फक्त कौटुंबिक दृष्टिकोनाकडून पाहावं? आता मी आत्ताच आलो, मला तर याविषयी माहिती पण नाही. ती माहिती घेऊन सांगतो. तर हे होते निलेश लंके. निलेश लंके हे सुद्धा भेटायला आलेले आहेत शरद पवार यांना, आणि तिथेच अजित पवार यांचं कुटुंब पण आहे, कुटुंबीय पण आहे, आणि हे शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेले आहेत एकत्र. जे खासदार आहेत शरद पवार गटाचे भास्कर बगरे, निलेश लंके हे आलेले आहेत आणि भेट घेत आहेत, शुभेच्छा देत आहेत. बघितलं तर इथे अजून दुसरे नेते आहेत जे जमात आले. तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अभय सर, नमस्कार. महत्वाची भेट दिल्लीमध्ये पार पडते. शरद पवार यांच्या वाढदिवसाचं निमित्त आहे आणि अजित पवार सर्व नेत्यांसोबत तिथे पोहोचलेले आहेत. या भेटीकडे तुम्ही कसं पाहता? निश्चितपणे मध्यंतरीच्या काळात अजित पवार बाहेर पडल्यानंतर जे कटुता निर्माण झाली होती ती कटुता दूर करण्याच्या दृष्टीने मागच्या काही दिवसांपासून पावलं टाकली जात होती, आणि त्याच्यातलाच पुढचं पाऊल असं म्हणावं लागेल याला. कारण राजकीय निर्णय वेगळे जरी झाले तर कौटुंबिक संबंध पवार कुटुंबाचे जे आहेत ते अतिशय चांगले राहिलेले आहेत, आणि त्यात एक निश्चितपणे अजित पवार यांच्या निर्णयानंतर फार कटुता आली होती. विशेषतः अजित काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र अजित पवार यांच्यासोबत खास करून सुनेत्रा पवार, पार्थ पवार सुद्धा हजर असल्याचं आपण पाहतोय. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचं स्वागत केलं आणि अजित पवार हे एकटे नसून त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ सुद्धा उपस्थित होते. अगदी काही वेळापूर्वीच निलेश लंके यांनी सुद्धा या भेटीपूर्वी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह सगळ्यांचीच अशी भावना आहे, पवार कुटुंब एकत्र आलं पाहिजे, राहिलं पाहिजे, असं निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे. सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा घडून येत आहेत या भेटीच्या नंतर, आणि पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी थेट अजित पवार यांनी भेट घेतलेली आहे. इथे आलेले आमदार, खासदार ही सुद्धा अशीच भावना व्यक्त करतायत, पवार कुटुंब एकत्र आलं पाहिजे, असाच काहीसा एक सूर या नेत्यांमधून पाहायला मिळतोय. गेल्या अर्ध्या तासापासून पवार कुटुंबामध्ये ही चर्चा सुरू आहे. पुन्हा एकदा अभय सरांकडे जाऊया. अभय सर, हा ते मध्यंतरीच्या काळातली जी कटुता ज्याच्याबद्दलचा उल्लेख मी आधी करत होतो, कटुता दूर करण्याच्या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न सुरू होते, आणि विशेषतः या विधानसभा निवडणुकीनंतर जे चित्र निर्माण झालंय त्यानंतर परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची शक्यता व्यक्त केली जात होती. त्याच्याबद्दल इतक्या घाईने कुठला निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल, परंतु किमान एक त्या दिशेने पावलं टाकणं किंवा एक व्यक्तिगत संबंधात किंवा कौटुंबिक संबंधात जे दुरावा आलेला आहे तो दूर करणं, त्या दृष्टीने मला वाटतं आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. लगेच काही मोठा काही त्याच्यातून पॉलिटिकल त्याच्यातून काही बाहेर निघेल असं नाही, परंतु एक निश्चित आहे की संवाद सुरू होणार. कारण कुठल्याही गोष्टी पुढे जायच्या असतील तर पहिल्यात सगळ्यात महत्वाची बाब असते ते संवाद सुरू होणं, आणि तो संवादच मला वाटतं की दुरावला होता या सगळ्या 2 वर्षाच्या काळात. तो मला वाटतं कुठेतरी आता प्रस्थापित होत आहे. छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे अनेक वर्षानुवर्षाचे सहकारी आहेत शरद पवारांचे, ते पण दुरावले होते, आणि त्याच्यातून सगळे प्रश्न भविष्यात म्हणजे जे निर्माण झाले होते त्याच्यावर कुठेतरी मला वाटतं की एक संवाद सुरू होतोय, आणि त्या दृष्टीनेच या भेटीकडे बघावा लागेल. आणि त्या बाबतीत अजित पवार यांनी निश्चितपणे पुढाकार घेतलाय, आणि वाढदिवसाचं औचित्य साधून कालपासून ते दिल्लीत होते. आपण चर्चा करत होतो की ते मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने दिल्लीत आहे, पण निश्चितपणे मला वाटतं की सर्व नेत्यांनी निर्णय घेतला असेल की आता एकत्रीकरणाच्या किंवा एक संबंध प्रस्थापित करले पाहिजेत आपल्या जुन्या पक्षाच्या नेत्यांबरोबर, काकांबरोबर, त्या दृष्टीने पावलं टाकलेली दिसत आहेत. ऋषिता, अभय सर, खरं तर कायमच दिवाळीच्या निमित्तानं, दिवाळी सणाच्या निमित्तानं पवार कुटुंब एकत्र येत असतं, मात्र अशा पद्धतीनं पहिल्यांदाच पवारांमध्ये ही भेट होतीये थेटपणे,
आणि तेही या सर्व नेत्यांसोबत. बाहेर कार्यकर्त्यांमध्ये, आमदार खासदारांमध्ये सुद्धा असाच काहीसा सूर पाहायला मिळतोय की पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलं पाहिजे. या भेटीच्या माध्यमातून किंवा एकंदरीतच पुढचा सगळा प्रवास पाहता गेल्या अर्ध्या तासापासून ही चर्चा सुरू आहे. नेमकं काय घडतंय हे जरी माहीत नसलं तरी पुढे नेमकं काय घडू शकतं, काय अंदाज बांधले जाऊ शकतात? नाही, एक निश्चित होतं की कार्यकर्त्यांमध्ये असतील, नेत्यांमध्ये असतील अस्वस्थता होतीच. कारण असं आहे की वर्षानुवर्ष ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं त्यांच्या बाबतीत इतका दुरावा निर्माण होणं, विशेषतः निवडणुकीच्या काळात जी वक्तव्य होत होती दोन्ही बाजूनी, ते काही म्हणजे नात्यांच्या पलीकडे सगळं गेलं होतं प्रकरण. आणि ज्याचा उल्लेख केला आपण की दिवाळीच्या वेळेस म्हणजे पवार कुटुंबामध्ये वैचारिक किंवा राजकीय निर्णयाबद्दल मतभेद नव्हते असं नाही, पण त्याचा परिणाम त्यांनी कौटुंबिक संबंधावर कधीही होऊ दिला नव्हता. एक त्याच्यात म्हणजे सत्तेचे असेल किंवा कुठल्या राजकीय प्रांतात कुठले कोणी असावं, म्हणजे दिल्लीत सुप्रियाताई राजकारण करतील, महाराष्ट्राचं राजकारण अजित पवारांकडे असावं, असं व्यवस्थित डिमार्केशन केलेलं होतं. परंतु त्याच्या पुढच्या काळामध्ये भाजपाबरोबर जावं की न जावं या संदर्भात सगळ्या वाद झाला आणि त्याच्यातून हे सगळं निष्पन्न झालं. पहिलं भाषण आपल्याला आठवत असेल म्हणजे अजित पवार बाहेर पडल्यानंतरचं, तर ती इतकी कटुता होती त्यात. आणि आता सुद्धा विधानसभेला कुटुंबातच संघर्ष झाला, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुटुंबातच संघर्ष झाला, त्यामुळे फार मोठी कटुता आली होती. आणि आता या विधानसभा निवडणुकीत यश मिळाले अजित पवारांना, त्यांच्याकडे पक्षाची धुरा आलेली आहे. मग या परिस्थितीमध्ये हा दुरावा कमी करावा आणि राजकीय वाटचाल जर एकत्र करता आली पुढच्या काळामध्ये तर त्या दृष्टीने प्रयत्न करावा, असं या दृष्टीने मला वाटतं की तसा प्रयत्न होईल. पण याच्याकडे आयडिओलॉजिकली पवार आता निश्चितपणे भाजपाबरोबर जाणार नाही. या वयात तर मी कुठलीही तडजोड करणार नाही, जी आयुष्यभर मी विचारधारा जोपासली आहे त्या संदर्भात, अशी भूमिका असल्यामुळे त्यात काही लगेच काही निर्णय होणं अपेक्षित नाही. परंतु एक निश्चित आहे, आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या.